नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी इंग्रजी विषयातील 4थ्या युनिटमधील पहिली कविता द वेट म्हणजेच एक पशुवैद्य या कवितेचा सोप्या भाषेतून अर्थ समजून घेणार आहोत. मित्रांनो, या कवितेमधून पशुवैद्याचे काम किती अवघड आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच ते किती जबाबदारीचे आहे, तसेच पशुवैद्याला सर्व प्राण्यांची सखोल माहिती असावी या गोष्टीची माहिती समजावून दिलेली आहे. ही माहिती कशा प्रकारे समजावून दिलेली आहे ते प्रत्यक्ष या कवितेच्या माध्यमातून समजावून घेऊ. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेला सुरुवात करूया. टू बी अ सक्सेसफुल अँड कॉम्पिटेंट वेट म्हणजे यशस्वी आणि सक्षम पशुवैद्य होण्यासाठी नीड्स नॉलेज एक्सिडिंगली वाईड त्याच्याकडे सखोल ज्ञान असणे गरजेचे असते. फॉर ईच ऑफ द पेशंट्स ही इज लाईकली टू गेट कारण त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची possesses a different inside अंतर्गत रचना वेगवेगळी असते. He must know why the cat is refusing her milk त्याला हे माहीत असले पाहिजे की मांजर दूध पिण्यास नकार का देत आहे. Why the dog is not eating his bone कुत्रा त्याचे अन्न हाड का खात नाही. Why the coat of the horse is not shining like silk घोड्याची कांती रेशमासारखी का चमकत नाही. Why the parrot does nothing but groan पोपट काहीच न करता कणत का आहे. Why the ducks and the chickens are failing to lay बदके आणि कोंबड्या अंडी का घालत नाही. Why so faint the canary bird sings गाणाऱ्या पक्षाचा आवाज स्पष्ट का येत नाही. And if he is called to the zoo he must say आणि जर त्याला प्राणी संग्रहालयात बोलावले तर an incredible number of things त्याला अनेक गोष्टींची अविश्वसनीय माहिती असावी. If the lions cough a cold जर सिंहाला कोरडा खोकला असेल तर. If the zebras getting old जर झेब्रा म्हातारा होत असेल तर. If the centipede has trouble with his feet जर गोमच्या पायाला त्रास होत असेल तर. If the hippos feeling ill जर पाणघोड्याला आजारी वाटत असेल तर. If the bisons got a chill जर गव्याला थंडी वाजत असेल तर. If the arctic fox is suffering from heat जर ध्रुवीय कोल्हा तापाने आजारी वाटत असेल तर. If some virulent disease has attacked the chimpanzee जर चिंपांझीवर विषाणूजन्य रोगाने हल्ला केला असेल तर. If the tortoise hasn't strayed for several years जर कासवाने अनेक वर्षापासून हालचाल केली नसेल तर. If the bear's too full of burns जर अस्वलाला खूप केस आले असेल तर. If the cobra eats her sons जर कोब्रा त्याच्या पिल्लांना खात असेल तर. If the panther has a wife who chews his ears जर चित्त्याची पत्नी त्याच्या कानाचा चावा घेत असेल तर. If giraffes have had a tiff and their necks are feeling stiff जर जिराफचे भांडण झाल्यामुळे त्याची मान कडक आणि ताठ झाली असेल तर. If hyenas will not laugh at keepers' jokes जर तरस रखवालदाराच्या विनोदावर हसत नसेल तर. If the monkeys pinch his tail जर माकडाने त्याच्या शेपटीने चिमटा काढला असेल तर. If the rhino's looking pale जर गेंडा निस्तेज दिसत असेल तर. If the elephant eats paper bags and chalks
जर हत्तीने कागद पिशवी खाल्ल्याने त्याचा गळा बसला असेल तर? इफ द कॅमल हर्ट्स हिज हम्प. जर उंटाच्या मदारीला इजा झाली असेल तर? इफ द कांगारू वॉन्ट जम्प. जर कांगारू उड्या मारत नसेल तर? इफ द क्रोकोडाईल टर्न्स कॅनिबल अँड बाईट. जर मगर माणसाचे मांस खात असेल आणि चावत असेल तर? दे रन अवे अँड गेट दॅट ओमनिसिएंट द वेट. लोक ज्या पशुवैद्याला सर्व माहिती आहे त्याच्याकडे धावत जातील. अँड एक्सेप्ट हिम टू पुट एव्हरीथिंग टू राईट्स. आणि त्याने सर्व काही चांगले करावे अशी अपेक्षा करतील. प्रोफाउंडली आय पिटी द वेट हू मस्ट लर्न सच अ व्हेरी ग्रेट डील फॉर हिज पे. मला पशुवैद्याची खूप दया येते ज्याला पैसे मिळवण्यासाठी हे सर्वच कष्ट घ्यावे लागतात. माय सन, आय ॲडवाइज यू मोस्ट स्ट्रॉंगली टू अर्न युअर लिव्हिंग अँड इझियर वे. माझ्या बाळा, मी तुला अति महत्त्वाचा सल्ला देतो. तू जीवन जगण्यासाठी सोप्या मार्गाची निवड कर. डोंट अटेम्प्ट टू अटेंड द झूओलॉजिकल क्राऊड. तू प्राण्यांच्या गर्दीत जाण्याचा प्रयत्न करू नकोस. अ फार मोर ॲडवायझेबल प्लॅन. माझा तुला आणखीन एक सल्ला आहे. इज टू कॉल युअर सेल्फ डॉक्टर अँड सो बी अलाउड टू ट्रीट द इलनेस ऑफ मॅन. तू माणसांच्या आजारावरती उपचार करणारा डॉक्टर हो. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण द वेट ही कविता समजून घेतलेली आहे. धन्यवाद मित्रांनो.